तुझी हिंमत कशी झाली त्याला हात लावायची? ती तुटली असती तर? सावित्रीने जोरात ओरडून दीपकच्या हातातून काचेची फुलदाणी हिसकावून घेतली होती. सावित्रीचा पती अजितराव आपल्या शेतात शेती करत असे. त्यांना 2 गोंडस मुले अंकित आणि आयुष झाले. जेव्हा ते शाळेत जाऊ लागले तेव्हा त्यांना एक जबाबदारी पूर्ण झाल्यासारखी वाटली. एके दिवशी अजितराव काही कामासाठी शहरात गेले होते. सावित्रीबाईंनी घरातील काम उरकून शिलाई मशीनवर बसली होती. तेवढ्यात अजितरावने 4 वर्षाच्या मुलाचा हात धरला आणि घरात आला आणि तिला सांगितले की तिच्या प्रेमाचा थोडासा भाग या आई नसलेल्या मुलाला सुद्धा दे. हे ऐकून तिला धक्का बसला. हा कोण आहे? त्याचे तुमच्याशी काय संबंध आहे? असे तिने पतीला अनेक प्रश्न विचारले. पतीने शांतपणे तिचे बोलणे ऐकले. मग पत्नीचा हात धरून ते म्हणाले, सावित्री, शहरात एक जत्रा भरली होती. काम संपल्यावर जेव्हा मी मोकळ्या वेळात जत्रेत फेरफटका मारत असताना तिथे हा मुलगा मला रडत असताना दिसला. जत्रेच्या मालकाला जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा त्याने सांगितले की तुम्ही त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जा. मुलाला घेऊन मी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आणि आपला पत्ता दिला आणि सांगितले की त्याचे पालक बेपत्ता आहेत. आम्ही 2 तास तिथे बसलो, पण त्या मुलाला घ्यायला कोणीच आले नाही. सावित्रीबाईंना आपल्या पतीचा स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत होता. तिला हे सुद्धा माहीत होतं की त्यांना कोणाचं दुःख बघवत नाही. तिने त्याची आंघोळ करून त्याला आयुष्याचे जुने कपडे घातले. 2 दिवस निघून गेले. मुलाला कोणीच घ्यायला आलं नाही. 3रा दिवस पण संपत आला तेव्हा तिने आपल्या पतीला सांगितले. अजितराव शहरात गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना सांगितले की कोणीही त्याची हरवल्याची नोंद करायला आले नाही. तेव्हा तुम्हीच त्याचे बाप बना. आणि ते खरं सुद्धा होतं, कारण की या 2-4 दिवसात त्यांना त्या मुलाचा लळा लागला होता. तेव्हा त्यांनी त्या मुलाचं नाव दीपक ठेवून त्याला आपला 3रा मुलगा मानला. परंतु सावित्रीबाई दीपकला आपला मुलगा मानायला तयार नव्हती. छोट्या छोट्या गोष्टीवरून ती त्या निरागस मुलाला झिडकारत होती आणि दीपक तो तर सावित्रीबाईंना पूर्णपणे आपली आईच मानत होता. सावित्रीबाईंच्या शिव्या ऐकून घेऊनही तो हसत राहायचा. त्याने कधीच तिला उलट काही बोलला नाही. सावित्रीची 2 मुले कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरात निघून गेले. 10वीच्या परीक्षेनंतर जेव्हा दीपकची पाळी आली तेव्हा तिने आपल्या पतीला स्पष्ट शब्दात सांगितले की परक्या मुलावर पैसा बर्बाद करू नका. अजितराव हे शांत स्वभावाचे व्यक्ती होते. पत्नीशी वाद घालणे त्यांना योग्य वाटले नाही. त्यांनी विचार केला, ठीक आहे, मुलगा माझ्याजवळ राहील. आणि अशा तऱ्हेने दीपक वडिलांच्या कामात हातभार लावून मन लावून काम शिकू लागला. सावित्रीबाईंची 2 मुले वडिलांकडून पैसे घेऊन शहरातच आपला व्यवसाय सुरू केला. सावित्रीबाईंनी दोघांचे लग्न लावून दिले. हा विचार करून की सुनांकडून थोडं सुख मिळेल, पण माणूस जसा विचार करतो तसं होत नाही. महिन्याभरातच दोघेही आपल्या पत्नीसोबत शहरात निघून गेले. सावित्रीबाई आता उदास राहू लागली. ज्या मुलांसाठी तिने दीपकला जवळ केले नाही, आज तीच मुले तिला एकटे टाकून निघून गेले. अजितराव सुद्धा आता अस्वस्थ राहू लागले. तेव्हा दीपकने त्यांना आराम करायला सांगून स्वतः शेती काम करू लागला. अजितरावने आपल्या ओळखीच्या मित्राची मुलगी सुगंधासोबत दीपकचं लग्न लावून दिलं. वर्षभरातच दीपक एक मुलाचा बाप बनला. सावित्रीबाईंचा ओढा आता दीपकच्या बाजूने होऊ लागला. हे पाहून अजितराव यांना खूप आनंद झाला. एक दिवस नातवासोबत खेळता खेळता अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. दीपकने लगेच त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. तासाभरातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि कायमचे डोळे मिटले. सावित्रीबाईंचे 2 मुले आले. आईसोबत जमिनीच्या वाटाघाटीबद्दल बोलून निघून गेले. दीपक आता तिची काळजी घेऊ लागला होता. एक दिवस तो शेतातून घरी येत असताना त्याने पाहिले की त्याची पत्नी सावित्रीबाईंना बोलत होती की आई, तुम्हाला चालता येत नाही तर एकाच जागी बसत का नाही? कुठे पाणी सांडवता तर कुठे काय पाडता? सुगंधा, असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली? हे विसरू नकोस की ती माझी आई आहे. तिच्या छत्रछायेत मी वाढलो. माझ्यासाठी ती देव समान आहे. तिला जे हवं असेल ती बोलू शकते, पण तू नाही. हे घर तिचं आहे. ती तिच्या मनाप्रमाणे जगू शकते. ती कुठेही बसेल, तिची मर्जी आहे. दीपकने रागाने पत्नीला म्हटले. अहो, मी तर फक्त. सुगंधा बोलू लागली, पण दीपकने तिचं काहीच ऐकून घेतलं नाही. त्या दिवशी सावित्रीबाईंना जाणीव झाली की दीपक तिला किती मान आणि इज्जत देतो. खऱ्या अर्थाने तो एका मुलाचं कर्तव्य पार पाडतो. काही दिवसांपासून तिचा श्वास जोरजोरात होऊ लागला.
तेव्हा दीपक खूप घाबरला होता. तो तिला घेऊन लगेच हॉस्पिटलला गेला. पण तिच्या दोन्ही मुलांनी आपण बिझी असल्याचा बहाणा करून यायला नकार दिला. एक दिवस अंकित घरी आला. आईला बोलू लागला, दीपकला या घरात आणणारा तर हे जग सोडून गेला. आता तू त्याला या घरातून निघून जायला सांग. परक्या लोकांचा काय भरोसा, कधीतरी सगळं घेऊन पळून जातील. गप्प बस अंकित. सावित्रीबाई मुलाला जोरात ओरडली. तू असा विचार कसा करू शकतोस? दीपक तुझा छोटा भाऊ आहे. तू जर त्याची इज्जत करत नसेल तर तुला इथे येण्याची काहीच गरज नाही. नाही आई, मला तसं म्हणायचं नव्हतं, अंकित अडखळत बोलू लागला. सावित्रीबाईंचं असं रूप पाहून दीपक चकित झाला. जिला लहानपणापासून आई बोलत होता, ईश्वर समजून पूजा करत होता, आज तिच्या हृदयात आपल्या प्रती प्रेम आणि जिव्हाळा पाहून त्याचे डोळे भरून आले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.